राजकारणात पैसा बोलतो, पक्ष जिंकवतात आणि सत्ता सगळं ठरवते. पण वरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीने ही समजूत पूर्णपणे मोडून काढली आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांना जबर धक्का देत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. मी प्रथमतः माझ्या तमाम वरणगावकरांना मनापासून नमस्कार करतो. इथे ज्या वरणगावकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा पराभव करून जनशक्तीचा विजय या वरणगावकरांनी केला, त्याबद्दल प्रथमतः मी माझ्या वरणगावातील तमाम माझ्या माता भगिनी, माझ्या वडीलधारे माणसं, माझ्या ज्येष्ठ नागरिकांचे, तरुण भावांचे मी मनापासून इथे आभार मानतो की निवडणूक ही जी आहे ही अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. धनशक्तीला पराभूत करणं हे गावकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं आणि या महाराष्ट्रात नव्हे तर या हिंदुस्थानामध्ये ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक अशी त्या माध्यमातून हिच्यामध्ये ठरली. राज्यात बहुतांश ठिकाणी सत्ताधारी पक्षांचे नगराध्यक्ष विजयी होत असताना जनतेने पक्ष नव्हे तर कार्य, विश्वास आणि सेवा यांना मतं दिले. हा विजय केवळ निवडणूक निकाल नाही तर तो लोकशाहीच्या खऱ्या अर्थाचा उत्सव ठरला आहे. सुनील काळे हे मूळचे जनतेतले, जनतेसाठी काम करणारे नेतृत्व. निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द केली. अनेकांसाठी हा राजकीयदृष्ट्या मोठा धक्का असता, पण याच क्षणी वरणगावकरांनी दाखवून दिले की नेतृत्व पक्षातून नाही तर कामातून उभे राहते. या वरणगावकरांनी केलेल्या कामाच्या वर्षावर आणि या वरणगाव शहरात विकासाचे काम कोण करू शकते तर सुनील काळे आणि त्यांचे सहकारी करू शकता. याच्यावरती हा कौल त्या माध्यमातून दिलाय. 6,500 मतदान जे आहे ते फुकटचं आम्हाला त्या माध्यमातून लोकांनी दिलाय. 1 रुपया सुद्धा माझ्या वरणगावकरांनी माझ्याकडनं घेतला नाही आणि माझ्यावर जो 6,500 मतं देऊन जो विश्वास इथे व्यक्त केला, मी खरंच या जन्मात माझ्या वरणगावकरांचे उपकार विसरू शकत नाही. पक्षाने पाठ फिरवली पण जनतेने हात धरला. ही निवडणूक पैशांच्या जोरावर जिंकलेली नाही तर जनतेच्या पैशातून, जनतेच्या विश्वासातून जिंकलेली निवडणूक आहे. वोट सोबत नोट ही घोषणा प्रत्यक्षात उतरली. घागरभर पैसे घेऊन कोणी आले नाही तर घराघरातून, दुकानांतून सामान्य माणसांनी आपल्या ऐपितीप्रमाणे आर्थिक मदत दिली. ही मदत केवळ पैसा नव्हता, तो होता विश्वासाचा ठेवा. त्या क्षणीच सुनील काळे यांचा विजय निश्चित झाला होता. वरणगावला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाण्याची गंभीर समस्या सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली सोडवण्यात आली. पाणी हा मुद्दा निवडणुकीपुरता नव्हता तर दैनंदिन जगण्याचा प्रश्न होता. त्यामुळेच पाणीदार नेतृत्व अशी ओळख निर्माण झाली आणि जनतेचा विश्वास अधिकच दृढ झाला. माझं गाव माझं तीर्थक्षेत्र हे ब्रीदवाक्य केवळ फलकावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरले. मातृभूमीला तीर्थक्षेत्र मानून केलेला विकास, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि मूलभूत सुविधांमधील सुधारणा यामुळे सुनील काळे हे नाव वरणगावच्या जनमानसात घट्ट रुजले. येणाऱ्या काळामध्ये एवढे भरमसाठ कामं करायची आहे की निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला मत मागायला लोकांच्या दारी जायला नको, एवढे भरमसाठ कामं त्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यासाठी मी माझ्या वरणगावकरांना विनंती करणार आहे की आपण एक जनता दरबार चालू करणार आहोत. जनतेच्या समस्या ज्या आहे त्या नगरपालिकेच्या आवारात त्या माध्यमातून सुटल्या पाहिजे. प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय कसा त्या माध्यमातून घडला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, या सर्वांचे स्मारक कसे होतील, महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक कसं होईल, यासह जे महापुरुष अण्णाभाऊ साठे असतील, त्यानंतर आपण जे आहे चर्मकार समाज बांधवांचा असेल, समाज जो 18 पगड जातीचे लोक जे आहे समाजाचे आहे त्या समाजाची उन्नती सुद्धा कशी होईल त्यासाठी प्रयत्न केले जातील. हा विजय राजकीय पक्षांसाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. पैसा, सत्ता आणि चिन्ह या पलीकडे जाऊन जनता विचार करते हे वरणगावकरांनी दाखवून दिले. हा विजय म्हणजे विकासाचा नवा अध्याय आहे. आज वरणगावमध्ये केवळ एक नगराध्यक्ष निवडून आलेला नाही तर जनतेतून उभा राहिलेला जनसेवक निवडून आला आहे. हा विजय इतिहासात नोंदला जाईल. पक्षांपेक्षा मोठा, पैशांपेक्षा स्वच्छ आणि राजकारणापेक्षा माणुसकीचा विजय म्हणून.